साईडला साईडला साईड अटल 25 न्यूज. सन्माननीय मंत्री श्री महाराज सर, सन्माननीय मान्याचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा, या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय रामरावजी सातपुते, या सोलापूर ग्रामीणचे जिल्हा परिषद सन्माननीय चेतनसिंह केदार आणि सगळी मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतात. मान्यवर मंडळींचा व्यासपीठावरती आत्ता होता. माझी विनंती आहे, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सर्व सत्ताराम आणि या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्माननीय गिरीजी महाजन साहेब. आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. अशी या नाट्यमंडळाची नवीन करणार अशी विनंती आहे. आम्ही बांगलादेशातले लोक टाळी कशी वाजवतो, दोन्ही हात वरती करायचे, जोरदार टाळी वाजवायची आदरणीय गिरीजी महाजन साहेबांसाठी. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय बाबाराजे देशमुख यांच्या मान्यवरांसाठी अजून 2 श्रोत्यांची लाईन या ठिकाणी वाढवायची आहे. नम्र विनंती, वेगवेगळ्या क्षेत्रातील आपण सगळे मान्यवर मंडळी आज जाहीर प्रवेश सोहळ्यासाठी या ठिकाणी आणि विशेष रकम उपस्थित होत आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतोय. या महाराष्ट्राचे जलसंधारण आणि शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आता प्रवेशाचा सोहळा या ठिकाणी संपन्न आहे. या पक्ष प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा, सन्माननीय रामरावजी सातपुते, सन्माननीय राजनजी पाटील मालक आणि सगळी मंडळी या पक्ष प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतात. आलेल्या सर्वांचं या पक्ष प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं या सोलापूर जिल्ह्यामध्ये, या माळशिरस तालुक्यामध्ये, या नाट्यपुतळ्याच्या वाटीमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांचं स्वागत करून मी मान्यवर मंडळींना विनंती करतो, प्रतिमा पूजन आणि गीत प्रज्वलन आपण या ठिकाणी करावं आणि अशा कार्यक्रमाचा शुभारंभ आपण करावा. सर्व मंडळींना विनंती, तुम्ही पूजन आणि दीप प्रज्वलन या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न करावं. मान्यवरांच्या शुभास्ते छत्रपती शिवरायांच्या पूजन त्याचबरोबर सर्व साधू संतांच्या, सर्व मान्यवर मंडळींच्या शुभास्ते या ठिकाणी प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन या कार्यक्रमाच्या निमित्तानं, सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होत आहे. मान्यवर मंडळी दीप प्रज्वलन या ठिकाणी करतात, प्रतिमा पूजन या ठिकाणी करतात. कारण अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी मान्यवर मंडळी नतमस्तक होत आहे. आपण सर्वांनी घोषणा द्यायची, जय जयकार झाला पाहिजे आपल्या राजाचा, आपल्या सुहाराजाचा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. तालुक्यातल्या जनतेला माझी विनंती, आवाज कसा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर
संभाजी महाराज की. मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रमुख महोदयांचं आगमन झालं. प्रतिमा पूजन या ठिकाणी संपन्न होता. माळशिरस तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा, माळशिरस तालुक्याचं भविष्य बदलणारा हा पक्ष प्रवेश आणि या पक्ष प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय मंत्री महोदय या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभागमन या ठिकाणी झालेला आणि या पक्ष प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्व माता भगिनी, तरुण सहकारी, ज्येष्ठ मंडळी, आपण सर्वांचं हे मनपूर्वक असं स्वागत करतो आणि मान्यवर मंडळींना विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावरती असण्यास हवं. सर्व मान्यवर मंडळींना नम्र विनंती, आपण व्यासपीठावरती असण्यास व्हावा. आज भारतीय जनता पार्टीचा हे अतिशय सोहळा ठिकाणी संपन्न होतोय आणि या जाहीर पक्ष प्रवेश सभेचे चालक आपण या म्हैसराज तालुक्यातील भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कामावरती, त्यांच्या कार्यकर्तृत्वावरती आपण सगळे प्रेम करणारे आज या जाहीर पक्ष प्रवेश सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होत आहे. सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीर पक्ष प्रवेश सभेच्या निमित्तानं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करीत आहे. ट्रॅक बंद करायचा हलगी आपणास माझे विनंती आहे, आपण आता थांबावं. प्रतिमा पूजन झालं, शिवछत्रपतींना मानवंदना झाली. यानंतर आलेल्या मान्यवर मंडळींचं स्वागत आणि प्रास्ताविक या ठिकाणी व्यक्त करतात माननीय धैर्यशील भाऊ देशमुख यांना की आपण आलेल्या मान्यवर मंडळींचं स्वागत आणि प्रास्ताविक करावं. चैतन्य जन प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये रामाचा आचार आणि कृष्णाचा विचार प्रसवणारे सन्माननीय धैर्यशील भाऊ देशमुख साहेब आपणास विनंती आहे, आपण या निमित्तानं सर्वांचं स्वागत करावं आणि या कार्यक्रमाचं प्रस्ताव करावं. उजव्या बाजूला जे उभे राहिले मागे लोक बसलेले. आज आपल्या नातेपुते नगरी आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांसाठी एक अतिशय महत्वाचा क्षण या ठिकाणी आहे. सोनियाचा दिनू आजी अमृते पाहिला आणि आज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं की इथं आपल्या सर्वांचे नेते, आपले आधारस्तंभ असणारे आदरणीय शहाजीराव मोदीराव तथा बाबाराजे देशमुख साहेब यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असणारे या महाराष्ट्र सरकारमधील एक मंत्री जे खर तर आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि प्रसार किंबहुना फक्त राज्यातच नाही तर देशातही मोठ्या प्रमाणात काम करणारे आमचे